नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेचा अभ्यास कसा करावा याबद्दल माहिती सांगणार आहे. आता पोलीस भरती महाराष्ट्राची म्हटली की त्याच्यामध्ये कॉमन विषय येऊन जातात, तो म्हणजे मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान. तर ह्या चारही विषयांचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा याविषयी मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. आणि सर्वात शेवटी तुम्हाला मी जाऊन अभ्यासाचे या चारही विषय आहेत, पण यांचे नियोजन कसे करायचे याविषयी सांगणार आहे. जसे तुमचे दिवसातले 8 तास जर तुम्ही अभ्यास करत नसाल तर 8 तासाचे, दिवसातल्या 10 तासाचे ते कशा पद्धतीने नियोजन करायचे याविषयी तुम्हाला सांगणार आहे. जसे मराठी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान हे चारही विषय पोलीस भरतीला म्हणजे काही जरी सिलेबस काही चेंज झाला तरी या 4 विषयाशिवाय पोलीस भरतीला प्रश्न विचारले जाणार नाहीत. म्हणजे समजा एखादा कॉम्प्युटर वगैरे त्याच्यामध्ये ॲड झाला तर तो भविष्यामध्ये, तर ह्या 4 विषयाविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर अभ्यास करताना विद्यार्थी काय करतात, मी भरपूर जणांना पाहिलं आहे की ते डायरेक्ट लायब्ररीमध्ये येतात आणि थेट आपले कुठलंही पुस्तक घेऊन वाचत बसतात. तर तसं न करता विद्यार्थी मित्रांनो, माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की सर्वात प्रथम मार्केटमध्ये अवेलेबल असलेलं कोणतंही मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं पुस्तक घेऊन या पोलीस भरतीच्या. आता मी इथं तुम्हाला दाखवासाठी वर्षा पब्लिकेशनचं दाखवलेलं आहे, पण तुम्ही कुठलंही घेऊ शकता. तर तुम्ही पहिल्या गोष्ट काय करायची आहे की मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आहेत ना, त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा, ते सोडवा. कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत, काय आलेलं आहे, कसा प्रश्न आहे, कुठल्या जिल्ह्याला कसे प्रश्न विचारले गेले, त्याचा पहिला अभ्यास करा. याने होणार काय, तुम्हाला पोलीस भरती समजेल, नक्की परीक्षा कशी असते ह्याचा तुम्हाला अंदाज येईल. त्यांनी होणार काय तुम्हाला की तुम्ही ज्या वेळेला परीक्षेला म्हणजे अभ्यास करायला जाल की अरे मागच्या वर्षी असा प्रश्न लिहिला तर आता असा प्रश्न येऊ शकतो. एखादं मराठीचं पुस्तक वाचलेलं, गेल्या वर्षी क्रियाशिक्षणावरती अशा प्रश्न आलेला होता, यंदा असा प्रश्न येऊ शकतो, म्हणजे गेल्या वर्षी ह्या पद्धतीचे प्रश्न विचारले होते, ह्याचा तुम्हाला अंदाज येऊन जाईल. त्याच्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट काय कराल तर ते मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित अभ्यास करा पोलीस भरतीच्या. त्याच्यामुळे तुम्हाला अंदाज येऊन जाईल. म्हणजे गणिताचा होऊन द्या, गणित सोडून द्या, किंवा जी के. आणि काय होतं पोलीस भरतीला दुसरी गोष्ट काय होते की भरपूर प्रश्न रिपीट होत असतात. त्याच्यामुळे काय होतं की जर तुम्ही मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका अभ्यास केला तर तुमचे जे रिपीट होणारे क्वेश्चन आहेत ते पण बरोबर येऊन जातील. म्हणजे काही प्रश्न म्हणजे माझा अभ्यास आहे तर त्याच्यानुसार तरी भरपूर प्रश्न म्हणजे 20-30% प्रश्न हे रिपीट होत असतात. गणिताचे, जी केचे, मराठीचे, बुद्धिमत्तेचे हे प्रश्न रिपीट होत असतात. मग त्यांचा तुमचा अभ्यास होऊन जाईल आणि मागच्या प्रश्नपत्रिकामुळे तुम्हाला एक कोर समजून जाईल की कशा पद्धतीची परीक्षा आहे. आता आपण नेक्स्टला मूव्ह करणार आहोत मराठीचा अभ्यास तुम्ही कशा पद्धतीने करणार आहात ते. मराठीसाठी विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्ही काय कराल तर माझ्यामध्ये तरी मोरा वळंबे हे पुस्तक तुम्ही विकत घ्या. मोरा वळंबे सुगम मराठी व्याकरण व लेखन हे मराठी व्याकरणचं पुस्तक विकत घेतल्यानंतर मुलं एक महत्त्वाची चुकी करतात, ती म्हणजे फक्त पुस्तक घेतलं, त्यातला टॉपिक वाचा. समजा एखादा टॉपिक आहे क्रियाविशेषण, तो वाचला आणि मोकळं झाले, तसं नका करू. वाचलं मोकळं झालं हे करू नका तसं. तर त्यासाठी मी 2 पुस्तकं बाजूला सजेस्ट केली, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. त्याच्यामध्ये पहिलं आहे लोकसेवा पब्लिकेशनचं, MPSCसाठी आहे, पण ते पोलीस भरतीसाठी तुम्ही वापरू शकता, त्याला काही हरकत नाही. त्याच्यामध्ये काय आहे की 1984 पासून 2019 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत मराठीच्या, तर त्यांचं विश्लेषण त्याच्यामध्ये आहे. दुसरं आहे ज्ञानदीपचं, आणि प्रश्नपत्रिका म्हणजे प्रश्न सरावासाठी आहे. दुसरं आहे ज्ञानदीपचं. 2 पैकी कुठलंही एक घेऊ शकता तुम्ही. काही तुम्हाला दोन्हीमध्ये प्रश्न सेम आहेत, कुठलंही एक घ्या, दोन्ही विकत घेऊ नका. तर त्यानंतर काय करायचं, तुम्ही समजा मोरा वाळंब्यामध्ये तुम्ही वाचलात विशेषणा टॉपिक, तर विशेषणा टॉपिक जसा वाचून झाला की लगेच हे इकडलं लोकसेवा पब्लिकेशनचं पुस्तक उकडलं, त्यातनं तुम्ही त्या प्रश्नाचा सराव केला. ह्यानी होणार काय आहे की तुम्ही पहिला तो टॉपिक वाचलात, त्याच्यानंतर ह्याचा सराव केलात इथे येऊन. कारण ह्या लोकसेवा पब्लिकेशनमध्ये ह्या पुस्तकामध्ये प्रश्न जसे तसे म्हणजे विशेषण, क्रियाविशेषण, उभ्यान्वय यानुसार दिलेले आहे. त्याच्यामुळे तुमचा सराव पण होईल चांगल्या प्रकारे. म्हणजे मराठीचा अभ्यास तर झालाच, पण त्याचबरोबर सरावसुद्धा झाला. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. अभ्यास तर कराच, पण त्याचबरोबर तुम्ही त्या विषयाचा सरावसुद्धा तितक्याच पद्धतीने करा. आणि सरावसुद्धा करा. ह्याने होणार काय, तुमच्या अभ्यासामध्ये जे परफेक्शन आहे ते तुम्हाला येऊन जाईल अभ्यासामध्ये. मराठी व्याकरण पण 2 पैकी एक लक्षात ठेवा, दोन्ही पुस्तकं तुम्ही विकत घेऊ नका. 2 पैकी कुठलंही एकच पुस्तक विकत घ्या. जसे लोकसेवा पब्लिकेशन, मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की लोकसेवा पब्लिकेशन विकत घ्या, कारण त्याच्यामध्ये छान पद्धतीने त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे लोकसेवा पब्लिकेशनमध्ये की कशा म्हणजे प्रश्न त्यांचे शेवटी एक्सप्लेनेशनमध्ये दिले आणि प्रश्न पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्याचा तुम्हाला फायदा होईल. म्हणजे नुसतं मराठीचं पुस्तक घेतलं व्याकरणाचं, ते वाचलं झालं असं करू नका. हे मला म्हणजे तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, माझी हंबल रिक्वेस्ट आहे, असं करू नका. तर वाचा, पण त्याचबरोबर
प्रश्नांचा सराव करा. म्हणजे आपली परीक्षा आहे वस्तुनिष्ठ, तर त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नाचा तुमचा सराव होईल. त्याच्यामुळे तुम्हाला स्कोर यायला खूप फायदा मिळेल. कारण आज ह्या आयोगाचे ज्या लोकसेवा पब्लिकेशनमध्ये जे प्रश्न आहेत ते फार म्हणजे त्यांनी त्या पब्लिकेशननी फार छान पद्धतीने आत्तापर्यंत आलेले आहेत. आणि तेच प्रश्न माझ्यामध्ये तरी रिपीट व्हायलाचा भरपूर चान्स आहे. कारण इतके सारे प्रश्न आहेत की म्हणजे तुम्हाला तो टॉपिक पण त्या प्रश्नामधून पण टॉपिक क्लिअर होऊन जातो. अशा पद्धतीने त्यांनी इतकं छान एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. प्रत्येक प्रश्न झाल्यानंतर त्यांनी कशा पद्धतीने त्या प्रश्न म्हणजे त्या प्रश्नाचा कोर काय आहे, नक्की का प्रश्न चुकीचा आहे, हे पण त्यांनी शेवटी काही प्रश्नांचं दिलेलं आहे. मोरा वाळंबे पुस्तक आणि त्याच्यासोबत तुम्ही कधी मोरा वाळंबेच्या पुस्तकाच्या ठिकाणी तुम्ही बाळासाहेब शिंदेचं पुस्तकसुद्धा मराठी व्याकरणासाठी वापरू शकता. ते सुद्धा छानच आहे. ह्या 3 पुस्तक आहेत. ह्यातली कुठलीही तुम्हाला फर्स्ट मोरा वाळंबे मस्ट आहे, ते घ्यायचंच आहे. आणि ह्या 2पैकी कुठलंही एक घ्यायचं आहे. आता नेक्स्ट सुद्धा आपण जाणार आहोत गणिताकडे. बघा, महाराष्ट्रामध्ये गणिताच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणात मुलांचा प्रॉब्लेम आहे. तर गणितासाठी ह्या 2पैकी तुम्ही कुठलंही एक पुस्तक घेऊ शकता. पण मी तुम्हाला चैताली प्रकाशनचं पंढरत राणे लिखित पुस्तक आहे ते मी तुम्हाला प्रेफर करेन. संपूर्ण गणित ह्यामध्ये फार छान प्रकारे गणिताचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. जसं की तुम्हाला बघा, आता इथे गणित सोडवताना तुम्हाला कसं सोडवायचं हे तुम्हाला म्हणजे कुठल्या प्रश्नाचा अभ्यास करायचा हे तुम्हाला कळेल कसं, की तुम्ही मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा. त्याच्यावरनं तुम्हाला आयडिया येईल की आता गणितामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येणार आहेत. मग त्याच्यामुळे तुम्ही पहिले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अभ्यास करा आणि मग तुम्ही इकडे यावं. म्हणजे तुम्हाला एक कल्पना येऊन जाईल की बाबा कशा पद्धतीचे प्रश्न मला सोडवायचे आहेत आणि तशा पद्धतीने सोडवा. पुढे पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे गणिताच्या बाबतीमध्ये कसे तुम्ही गणिताचा अभ्यास करायला हवा. हे 2पैकी कोणतंही एक पुस्तक विकत घ्या. पण महत्त्वाची गोष्ट मी तिथे हेडिंगच टाकलेलं आहे बघा, सराव सराव सराव. गणितामध्ये सरावाला पर्याय नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची त्यामध्ये गणितामध्ये प्रथम 1 ते 30 पर्यंत पाडेपाठ करणं, वर्ग 1 ते 30 पर्यंत, घन 1 ते 10 पर्यंत, त्रिकोणी संख्या पाठ करणं. त्रिकोणी संख्या पण सोप्या आहेत, तुम्हाला त्या संपूर्ण गणितमध्ये पंढरत राणेच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. आता आपण बुद्धिमत्ता या विषयाकडे मूव्ह करणार आहोत. तर बुद्धिमत्ता पण गणितासारखाच विषय आहे, पण थोडंसं त्याच्यामध्ये क्लुप्त्या वगैरे तुम्हाला वापराव्या लागतात. तर बुद्धिमत्तेची स्थिती अशी असते की तुम्ही बुद्धिमत्तेसाठी जसे मी गणिताला सांगितलं होतं पाडेपाठ करा, त्याच्यानंतर घन, वर्ग, मूळ संख्या, विषम संख्या ह्या सर्व पाठ करायला सांगितलं. तेच तुम्हाला बुद्धिमत्तेला सुद्धा अप्लाय होतं. ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाडेपाठ करावे लागणार आहेत. घनसंख्या, मूळ संख्या, वर्गसंख्या वगैरे पाठ करावे लागणार आहेत. आणि बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला मी आधी तुम्हाला जसं दिलं होतं सराव तसंच सेम आहे. तुम्हाला इथे सुद्धा तुम्हाला एक कोट अप्लाय करायचं आहे की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही जितका सराव कराल तितकं तुम्ही बुद्धिमत्तेमध्ये म्हणजे परफेक्ट होऊन जाल. यासाठी जास्तीत जास्त सराव करा. मी पुढे एक तुम्हाला प्रश्नसंच सांगणार आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला बुद्धिमत्तेचे प्रश्न येऊन जातील. त्यांचा फार मोठ्या प्रमाणात सराव करा. तुमचं सहजपणे म्हणजे बुद्धिमत्ता हा विषय क्लिअर होऊन जाईल. आणि चैताली प्रकाशनमध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांनी प्रश्नांचं एक्सप्लेनेशन करून दिलेलं आहे, जे की तुम्हाला अभ्यासामध्ये फार उपयोगाला पडेल. आणि फास्ट ट्रॅक बुद्धिमत्ता जे सतीश वाचे सरांचं पुस्तक आहे त्यामध्ये सुद्धा एकदम उत्तम प्रकारे त्यांनी एक्सप्लेनेशन करून सांगितलेलं आहे. तर दोन्ही गणित आणि बुद्धिमत्ता या 2 विषयांसाठी एकच मंत्र आहे की जास्तीत जास्त सराव. जर तुम्ही सराव केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये परफेक्शन होईल. आता शेवटच्या विषयाकडे आपण मूव्ह करणार आहोत, तो आहे सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान हा विषय म्हणजे सांगायचं झालं तर इतर विषयांपेक्षा खूप वास्ट आणि मार्क तेवढेच. जसे मराठीला विचारले जातात 25 मार्क किंवा समजा कधी कधी 30 मार्क, पण सामान्य ज्ञानसुद्धा तेवढ्याच विषयाला मार्काला विचारला जातो. पण ह्याचा जो वास्टपणा आहे तो खूप आहे. मग त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे की तात्यांचा ठोकळा एक वाचून काढायचा. आणि प्रायमरीची पुस्तकं जर तुम्हाला वेळ असेल, शक्य असेल तर प्रायमरीची पुस्तकं वाचून काढा. त्याने तुमचं बेस चांगला तयार होईल. प्रायमरीची पुस्तकामध्ये कोणती 3री ते 8वीपर्यंत तुम्ही विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र ही पुस्तक वाचू शकता. आणि त्याचबरोबर आता त्यातले काही विषय आहेत की त्यासाठी तुम्ही चालू घडामोडीसाठी तुम्ही लोकसत्ता एक पेपर वाचला तरी खूप झालं. आणि त्याचबरोबर तुम्ही काय करा का माहिती, शेवटचं माझं सजेशन राहील की तलाठी भरतीचं जे एक ज्ञानदीपचं पुस्तक आहे ते सुद्धा विकत घ्या. तर तुम्ही म्हणाल पोलीस भरतीसाठी आम्ही तलाठीचं पुस्तक घेऊ, तर त्याच्यामध्ये असे प्रश्न आहेत की जे पोलीस भरतीला येऊ शकतात, संभाव्य आहेत. म्हणजे त्याच्या बेस्ड आहेत. तलाठीचे आत्तापर्यंत आलेल्या प्रश्नपत्रिका, बुद्धिमत्ता चाचणी हे त्याच्यामध्ये छान पद्धतीने एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे त्यांनी.
त्याच्यामुळे ते पुस्तक तुम्हाला एक मी सजेस्ट करीन. त्याच्यामध्ये तुम्हाला GSसुद्धा क्लिअर होईल, GSच्यासुद्धा प्रश्नांचा सराव होईल, त्याचबरोबर बुद्धिमत्ता, गणित बुद्धिमत्ता या प्रश्नाचासुद्धा छान पद्धतीने सराव होऊन जाईल. त्याच्यामुळे तलाठी भरती हे पुस्तक, त्याचबरोबर तात्यांचा ठोकळा, आणि जर तुमच्याजवळ वेळ असेल अवेलेबल तर त्यासाठी तुम्ही प्रायमरीची पुस्तकं वाचू शकता, ज्यामुळे तुमचा एक बेस तयार होईल. प्रायमरीच्या पुस्तकांचं कसं आहे माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, की ती वाचली तर तुमचा एक म्हणजे बेस तयार होऊन जातो. तुम्ही चौथीचं एक भूगोलाचं पुस्तक होतं, जुन्या सिलेबसनुसार होतं, ते एकदा कोण भेटलं तर बघा. त्याच्यामध्ये भूगोल खूप छान पद्धतीने दिलेला आहे. तर भूगोलासाठी आणखी एक तुम्हाला मी सांगेन की थोडा एक जर मॅप असेल तुमच्याजवळ, सौदींचा मॅप येतो, तो एक तुम्ही हे करा. त्यामुळे सुद्धा तुम्हाला अभ्यासाला म्हणजे एक मदत होऊन जाईल. आता शेवटी वळणार आहे तो म्हणजे मी अभ्यासाचं नियोजन. तुम्ही अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीने कराल, सगळं तुमचं जे यश आहे त्या अभ्यासाच्या नियोजनावरती डिपेंड आहे. तर नियोजन कशा पद्धतीने कराल ह्याविषयी मी तुम्हाला आता मार्गदर्शन करणार आहे. तर नियोजनासाठी मित्रांनो तुम्ही अभ्यासाचे तुमचे असे काही स्लॉट पडा, म्हणजे स्लॉट पडा की ते जर तुम्ही दिवसातला 8 तास अभ्यास करणार असाल तर 2-2 तासाचे असे 4 स्लॉट पडा. जर 10 तास अभ्यास करणार असाल तर तुम्ही 2.5 तासाचे स्लॉट करा. जर तुम्ही 8 तास अभ्यास करणार असाल तर पहिल्या 2 तास हा GSला द्या, त्यानंतरचे 2 तास मॅथ्सला द्या, आणि त्याच्यानंतरचे 2 तास मराठीला द्या, आणि शेवटचे जे 2 तास आहेत ते तुमचे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका किंवा सराव प्रश्नपत्रिका सोडवण्याला द्या. यांनी होणार काय आहे, तुम्ही जे म्हणजे रोजच्या रोज सराव तर होणार आहेत, पण सगळे विषयसुद्धा क्लिअर करणार आहात. मी एक ऑब्झर्व केलेलं आहे की पोलीस भरती करणारे विद्यार्थी जास्तीत जास्त GS करत असतात आणि मराठी आणि मॅथ्सला ते कमी महत्त्व देतात. पण विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, जितक्या मार्काला GS आहे तितक्याच मार्काला मराठी आहे, तितक्याच मार्काला गणित आहे. त्याच्यामुळे सर्वांना तुम्ही सेम वेटेज द्या, आणि प्रश्नपत्रिकांचा सरावाला सुद्धा तितकंच वेटेज द्या. त्यांनी तुमचं अभ्यासावरती परफेक्शन येऊन जाईल आणि तुमचा सराव होईल. म्हणजे तुम्ही परीक्षेला बसाल त्यावेळेला तुम्हाला असं वाटणार नाही की आम्ही परीक्षेला बसलो, त्यावेळेला तुम्हाला नेहमीसारखाच फील येऊन जाईल. म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवल्याचाच फील होऊन जाईल. नेहमी तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवत आलं तर तुम्हाला प्रश्न सोडवताना काही अडचण होणार नाही. ओके, धन्यवाद. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.